नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर, जिथे आपण जाणून घेतो त्या कथा ज्या केवळ सिनेमा नाहीत, त्या एक भावना आहेत, एक श्रद्धा आहेत, एक अनुभव आहेत. आज मी ज्या सिनेमातून आलोय ना, त्याचं नाव घेताच अंगावर काटा येतो. कांतारा अध्याय 1. भाई काय बोलू मी? हॅट्स ऑफ. मनात एकच शब्द येतो, माइंड ब्लोईंग. असा सिनेमा ना तुम्ही ना आधी पाहिला असेल न कधी पुन्हा पाहाल. जणू काही पडद्यावरचं प्रत्येक फ्रेम देवाने घडवला आहे. ऋषभ शेट्टी सर, टेक अ बाओ. पहिल्या कांतारामध्येच त्यांनी दाखवून दिलं होतं की सिनेमा हा केवळ एंटरटेनमेंट नाही, तो एक साधना आहे. पण अध्याय 1 मध्ये त्यांनी स्वतःलाच मागे टाकलं आहे. यावेळी त्यांनी फक्त अभिनय नाही केला, तर प्रत्येक दृश्यात आत्मा ओतला आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, तिन्ही भूमिका एका व्यक्तीकडून एवढ्या परिपूर्णतेने निभावल्या जातील हे आपण क्वचितच पाहतो. कथा सांगते भगवान पंजुर्ली आणि गुलिका देवतेच्या अद्भुत संघर्षाची. ही कथा आहे श्रद्धेची, परंपरेची आणि दैवी शक्तीच्या अनुभवाची. पहिला हाफ हलका, लोककथांनी भरलेला, थोडी विनोदाची झलक, थोडं रहस्य, पण सगळं एक संस्कृतीचा प्रवास वाटतो. मग जेव्हा चित्रपट दुसऱ्या हाफमध्ये प्रवेश करतो तेव्हा वातावरणच बदलतं. प्रत्येक सीन तुम्हाला धरून ठेवतो. मन, मेंदू आणि आत्मा तिन्ही जागृत होतात. क्लायमॅक्स, अहो शब्दच नाहीत. कांतारा 1 जसा क्लायमॅक्ससाठी प्रसिद्ध झाला, तसा हा भाग त्याहूनही जास्त दैवी वाटतो. जेव्हा ऋषभ शेट्टी पडद्यावर दैवत्व बांधतात तेव्हा तुम्ही थिएटरमध्ये बसून फक्त पाहत नाही, तुम्ही तो क्षण अनुभवत असता. अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं आणि आत काहीतरी हलतं. संगीत अफाट. ब्रह्मकलश हे गाणं आणि पार्श्वसंगीत एकदम दैवी वातावरण तयार करतं. प्रत्येक बीटमध्ये भावना आहे, प्रत्येक आवाजात ऊर्जा आहे. जर मी फॅन म्हणून बोललो असतो तर सरळ 5 आउट ऑफ 5 दिलं असतं. पण रिव्ह्यूअर म्हणून सांगतो, पहिल्या आणि दुसऱ्या हाफच्या वेगात थोडा फरक जाणवतो, म्हणून 4 आउट ऑफ 5 स्टार्स. पण मित्रांनो, हा सिनेमा फक्त रेटिंगसाठी नाही, हा सिनेमा अनुभवण्यासाठी आहे. त्याला बघताना तुम्हाला वाटेल आपल्या भूमीच्या देवता अजूनही आपल्या आजूबाजूला आहेत. कांतारा अध्याय 1 हा केवळ सिनेमा नाही, ही संस्कृतीची आठवण, एक आध्यात्मिक प्रवास आहे. जा, कुटुंबासह बघा. मन, आत्मा आणि श्रद्धा तिन्ही भारावून जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सिनेमावर प्रेम ठेवा, संस्कृतीशी नातं ठेवा आणि जोडलेले रहा अमोक चॅनलसोबत.